नमस्कार मित्रांनो, बघा मागच्या रीलमध्ये मी सांगितलेलं होतं की ह्या रीलमध्ये आपण साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने यांच्याबद्दल बघून घेऊया। आता नुकताच डिक्लेअर झालेल्या 71व्या नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बेस्ट रिजनल लँग्वेज चित्रपटांमध्ये मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुजय ढहाके यांच्या श्यामची आई या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला। तर हा चित्रपट जो आहे हा साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकावर आधारित आपल्याला बघायला मिळतो। तर नक्की याचा इतिहास काय आहे, साने गुरुजी यांच्या बाबतीमधला आपल्याला घटक बघायचं झालं तर 2022ला बघा, आता तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय तो प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला होता। मग ओव्हरऑल साने गुरुजींच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो, तर लक्षात ठेवा, आता तुम्ही गाणं ऐकताय ते तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल कविता बल सागर भारत हो हो, ती आपण शाळेमध्ये वेळोवेळी ऐकलेली आहे। तर साने गुरुजींचा पहिला काव्य संग्रह म्हणजे पत्री या पुस्तकामधनं, या काव्य संग्रहामधनं ही कविता आहे। तसंच जर बघायचं झालं तर साने गुरुजींचा मूळचा जन्म हा रत्नागिरीचा, तिकडे MA पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ते तत्वज्ञानाच्या शिक्षणासाठी अंमळनेरला गेले। तिथे मग स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सामील झाले होते। सविनय कायदेभंगाच्या लढ्यात सामील झाल्यामध्ये किंवा झाल्यामुळे त्यांना एक प्रकारे आपण बघतोय तर धुळ्याच्या जेलमध्ये पाठवलं। तिकडे जेलमध्ये गेल्यानंतर सर्व कैद्यांसाठी त्यांनी अभ्यासाचे वर्ग घेतले, तेव्हा त्यांना एक प्रकारे गुरुजी हे टायटल मिळालं आणि मग पुढे साने गुरुजी फेमस झालं। धुळे जेल गाजवल्यानंतर साने गुरुजींना तिकडनं ट्रान्सफर केली आणि नाशिकमध्ये जेलमध्ये पाठवलं आणि याच नाशिकच्या जेलमध्ये त्यांनी श्यामची आई हे चित्रपट किंवा श्यामची आई हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यावर आपण नंतर बघतोय तर एक प्रकारे आपल्या आचार्य अत्रेंनी एक चित्रपट केलेला होता 1953 मध्ये। त्या चित्रपटाला सुद्धा पहिला नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला होता 1954चा आणि राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा 1954चा त्यांना मिळालेला बघायला मिळतो तो चित्रपट। आणि आज डायरेक्ट 71व्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सुद्धा श्यामची आई या चित्रपटाबद्दल आपल्याला पुरस्कार मिळालेला बघायला मिळतो। तर एवढे ग्रेट आपल्याला आपले साने गुरुजी ॲज सच बघायला मिळतात। ओव्हरऑल सांगायचं झालं तर विद्यार्थी, छात्रालय, काँग्रेस, साधना आणि कर्तव्य हे त्यांचं आपल्याला विविध लेखन साहित्य बघायला मिळतं, वृत्तपत्र बघायला मिळतात। आणि अल्टिमेटली अजून जो आपल्याला आयोग प्रश्न विचारतो ते म्हणजेच काय, पंढरपूरच्या मंदिर सत्याग्रहामध्ये ते सामील झालेले होते।